सुरुवातीच्या काळामध्ये पासूनच या संघाची बांधणी करण्यामध्ये नाना पवार या सगळ्यांचं फार मोठं सहकार्य, विशालजी जितेकर यांनी तयार केलेला हा संघ पाहायला गेलं तर संपूर्ण गतवर्षी 7 समुद्रापार सुद्धा या संघाला आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये फार मोठं सहकार्य होतं. निलेशजी पाटील कोपर ज्यांचं फार मोठं सहकार्य या संघासाठी लाभलं. प्रशांतजी खानावकर यांचं फार मोठं सहकार्य या संघासाठी लाभलं. प्रत्येकाला पाहायला गेलं तर सगळ्यांच्या मदतीनं, सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या प्रेमानं या संघाची बांधणी केली गेली. त्यामुळं आजच्या घडीला मात्र हा एक सर्वोत्कृष्ट संघ म्हणून उदयास आला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत गावदेवी गावठाण या टीमला. जो संघ गेले 2-3 वर्ष सातत्यानं आपण पाहतोय या गावदेवी गावठाण संघाला प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र चमकदार कामगिरी ज्याच्यामार्फत केली गेली आणि मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र उल्लेखनीय कामगिरी करत गावदेवी गावठाण संघानं सुद्धा आपला व्यावसायिक क्रिकेटचा जो दबदबा आहे तो मात्र कायम ठेवला आहे. उरण तालुक्यामधील तुम्हाला तारे सितारे या समोरच्या संघांमध्ये ज्या संघानं टॉस जिंकला आहे, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे गावदेवी गावठाण संघानं, त्या संघामध्ये पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदर्श स्पोर्ट्स पनवेल. सगळे येणारे बॅट्समन तुम्हाला दिग्गज बॅट्समनांचा खेळ पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय विश्वजित म्हात्रे ज्यानं अक्षरशः पाहायला गेलं तर या मैदानावर याच स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर फार विस्फोटक इनिंग्स साकारली. जन्मन दापोली संघाला मात्र सुपर 4मध्ये प्रवेश करून दिलाय आणि एका षटकामध्ये 34 धावांचा विक्रम याच मैदानावर याच आभ्यानं केलाय. तो स्ट्राईक एंडला पाहतोय. दुसऱ्या बाजूला नाम ही कापी आहे उस्मान भाई आणि जो बऱ्याचशा गोलंदाजांना दाखवतो आसमान आणि रायगडचा टायगर संबोधलं जातं उस्मान पटेल फ्रॉम तळोजा. हे 2 खेळाडू यावेळेस फलंदाजीसाठी. जाऊया ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील हिंदी भाषेमधील एक नामवंत समालोचक अमितजी म्हात्रे यांना. धन्यवाद. आए हुए तमाम दर्शकों का हम स्वागत कर रहे हैं और अंपायर का सिग्नल आया कि मैच शुरू होने जा रही है. स्ट्राइक के ऊपर इस बार देखा जाए विश्वजीत म्हात्रे. पहली गेंद निवृत्ति पाटिल की. अच्छी गेंद क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया था. मिड ऑन फील्डर इस बार पकड़ने का प्रयास किया था लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचा और पहला रन तेज गति के साथ लिया और पहला रन मिल चुका है. इस बार देखा जाए शायद यह विश्वजीत म्हात्रे को और 1 रन के साथ आदर्श पनवेल टीम का खाता ओपन हो चुका है 1. बहुत ही शानदार इस बार देखा जाए आयोजन नियोजन किंजल्स ट्रॉफी का ये दबदबा इस महाराष्ट्र के अंदर है और पहला पावर पे जारी है. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है. चमचमाती ट्रॉफी. टॉस जीता है गावठाण टीम ने और पहले फील्ड करने का फैसला लिया. दूसरी गेंद निवृत्ति की. उस्मान जी के लिए घुटने टेक कर गेंद को इस बार मिड विकेट के ऊपर खेलने का प्रयास किया था. गेंद और बल्ले का कोई जी संपर्क नहीं हो चुका है और छक्का देने वाली गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. 2 गेंदें समाप्त हो चुकी है. 1 ही रन आ चुकी है और 1 रन पे विश्वजीत म्हात्रे ने खुद का खाता ओपन किया. उस्मान और विश्वजीत की जोड़ी मैदान के अंदर है. तीसरी गेंद निवृत्ति की. राइट अमोर द विकेट और फिर से जोर से घुमाने का प्रयास. रन का मौका हो सकता है. बचपन में कंचे खेलना पड़ता है तब निशाना परफेक्ट लग जाता है लेकिन यहां इस बार देखा जाए काम किया था लेकिन विकेट के ऊपर निशाना लगा नहीं. और इस बार देखा जाए उस्मान ने 1 रन लिया. दोनों बल्लेबाजों ने अपना खाता ओपन किया. स्कोर पहुंचा 2 के घर में. दोनों टीम बहुत ही तगड़ी टीम है. कोई ऐसी कमजोर टीम नहीं होती क्रिकेट के इस कुरुक्षेत्र के ऊपर लेकिन जीता वही सिकंदर. एक बार गई गेंद बाहर. कौन रखेगा इसे जब क्रॉस बैट से पुल किया और गेंद सीधी हवाई यात्रा पे 6 रन के लिए. 6 रन के साथ स्कोर 8 के घर में. क्रिकेट का महासंग्राम सभी आप देख रहे हैं लेकिन यहां दर्शकों का आना थोड़ा सा मना है लेकिन फिर भी जो दर्शक अंदर है उनका हम स्वागत कर रहे हैं. जो दर्शक यूट्यूब के ऊपर मैच देख रहे हैं उनका भी स्वागत कर रहे हैं. इस बार देखा जाए शायद चौथी गेंद का समाचार लिया. विश्वजीत म्हात्रे ने छक्के के साथ स्कोर पहुंचा 8 के घर में बगैर नुकसान पे. तो और इस बार देखा जाए कट किया है. सीधी गेंद चली गई है. पॉइंट और थर्ड मैन के बीच से 4 रन के लिए इशारा है अंपायर जय पवार साहब जी का. जब तक का पहली इस बार यहां कांजन पालकर साहब बता रहे कि 3 गेंदें समाप्त होने के बाद 3 गेंदों के ऊपर 2 ही रन आए थे लेकिन चौथी और 5वीं गेंद के ऊपर 1 छक्का 1 बाउंड्री आई. कुल मिला के स्कोर पहुंचा है 12 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे. आदर्श
पर मेरी टीम का स्कोर है और एक बाहर, कोई नहीं रोक सकता है। ये देखिए घुटने टेक, तमाशा देख, गेंद सीधी तारामंडल के अंदर आ गया छक्का और ठोकम ठोक की शुरुआत हो गई है। अंतिम 3 गेंदों के ऊपर, चौथे गेंद के ऊपर छक्का आया, 5वीं गेंद के ऊपर बाउंड्री आई और 6ठी गेंद के ऊपर छक्का आया। ओवर की समाप्ति हो चुकी है और पहले ओवर में कुल मिला के देखा जाए पावर प्ले में रन बन चुके 18, मगर नुकसान पे विश्वजीत मात्र व्यक्तिगत पहुंचे मेरे हिसाब से यह देखा जाए 17 रन पे 2 छक्के, 1 बाउंड्री, 1 सिंगल के सहायता से। और उस्मान पटेल 1 रन पे खेल रहे, जो आरंभिक गेंदबाज थे जिनके ऊपर ही हमला जारी किया। बिल्कुल यह शानदार आयोजन, नियोजन, बहुत ही मान सम्मान की हमारी ट्रॉफी है और आज के दिन के लिए इस बार देखा जाए हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे आदरणीय बंधु यानी कि दिनेश पाटिल सर उपस्थित है, उसके बाद हमारे दीपक पाटिल सर और हमारे गुण लेखक यहाँ कंचन पालकर साहब उपस्थित है, अपडेटर हमारे रोहित जी उपस्थित है। यूट्यूब के द्वारा आप मैच देख रहे हैं, 24 इवेंट्स के माध्यम से आप देख रहे हैं और दोनों अंपायर हमारे सुनील जी पाटिल और जय पवार साहब, ये दोनों अंपायर की भूमिका मध्यस्थी का काम कर रहे हैं इस मैदान के अंदर और तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। अभी तक क्रिकेट का जो पर्व है बहुत जोर से शुरू होने वाला था, लेकिन कोरोना की वजह से इस बार देखा सभी थोड़े से ठंडे पड़ चुके हैं, लेकिन दूसरे गेंदबाज आए और एक बार फिर से ट्राई किया है मिड विकेट के ऊपर, शायद गेंद गई है। शाइस मात्रिया गेंदबाजी करने के लिए सिंगल के साथ उस्मान पहुंचे व्यक्तिगत 2 रन पे, टीम का स्कोर पहुंचा इस बार देखा जाए शायद 19 के घर में। विश्वजीत मात्र एक साइड से शानदार धुआंधार बल्लेबाजी कर रहे अपनी टीम के लिए, राइट हैंड बल्लेबाज का कई बार आपने जलवा देखा है कई मैदान के अंदर और कई मर्तबा भी आपने देखे होंगे कई टूर्नामेंट में इस खिलाड़ी ने रायगढ़ का नाम रोशन किया है। लेकिन एक बार शायद दूसरी गेंद शाइस मात्री की लेफ्ट हैंड राउंड विकेट और विकेट और यह गेंद बाहर जाएगी लगता है और अभिजीत बिल्कुल काफी लाइन में आए हुए और जानते हैं कि शायद फुलटॉस गेंद मिली और सीधी गेंद को भेज दिया। इस बार देखा जाए गैप में और गेंद सीधी चली गई हवाई यात्रा पे 6 रन के लिए। छक्के के साथ स्कोर पहुंचा 25 के घर में। शानदार बल्लेबाजी चल रही, धुआंधार इस बार देखा जाए बल्लेबाजी मैदान के अंदर देखने को मिल चुकी है विश्वजीत मात्री द्वारा। लेफ्ट हैंड विकेट और इस बार यह देखी है शायद गली बिल्डर को छक्का देने का प्रयास जरूर किया, दूसरा रन के संभव में इसी बीच इस बार देखा जाए बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। एक साइड में उस्मान पटेल और विश्वजीत मात्रे द्वारा यह रनिंग चल रही है और जानते रन चुराना चीते की चपले और लोमड़ी के दिमाग के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया और क्रिकेट में दोस्तों देखा जाए रनिंग बिटवीन बहुत महत्वपूर्ण है। 2 रन के साथ स्कोर 27 के घर में बगैर नुकसान पे। इस बार एक बार फिर से गैप में, लेकिन इस बार स्पेयरली खिलाड़ी मौजूद है जिन्होंने गेंद को पकड़ लिया और इस सिंगल के साथ शायद बयान खड़े कर मतलब आदर्श टीम का स्कोर पहुंचा है 28 के घर में। 2 ओवर का इस बार अभी तक दूसरा ओवर जारी है, 5 ओवर का मुकाबला है, टोटल 30 गेंदों का खेल है। और टॉस गेंद उस्मान ने तड़ाका दिखाया है, मैदान के ऊपर से खेला हुआ शॉट स्क्रीन के सामने गई गेंद इस बार देखा जाए 4 रन के लिए। अब उस्मान लय में आ चुके 4 रन के साथ इस बार देखा जाए स्कोर पहुंचा है 32 के घर में। धीरे धीरे कांचन पालकर साहब जी का अक्षर बहुत ही सुंदर होता हुआ बिल्कुल इसी बीच शायद हमारे अनूप जी ठाकुर इस मैच को देख रहे हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करें, जो जस्कार के बहुत ही शानदार हमारे दोस्त है। और एक बार फिर से क्रॉस बैट से खेल दिया है, डीप करने के ऊपर गेंद चली गई है और काफी खूबसूरत ये मैदान है और सिंगल के साथ देखा जाए तो शायद स्कोर जाता है 33 के घर में, यानी कि लगभग देखा है दूसरा ओवर समाप्त हो चुका है। बयान खाड़ेकर 11 बल्लभ आदर्श टीम का स्कोर पहुंचा है 33 बगैर नुकसान पे। शानदार पार्टनरशिप चल रही मैदान के अंदर उस्मान पटेल और इस बार देखा जाए विश्वजीत मात्रे द्वारा, लेकिन इस बार इस ओवर में शाइस मात्रे के इस ओवर में 15 रन आए, पहले ओवर में निवृत्ति पाटिल के 18 आए, कुल मिला के स्कोर पहुंचा है 33 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। इस बार 7 रन पे खेले उस्मान पटेल, 1 चौका और 3 सिंगल के साथ। छब्बीस रन पे टोटल विश्वजीत मात्रे खेल रहे हैं। स्ट्राइक के ऊपर उस्मान पटेल जी आए हैं जिन्हें रायगढ़ का टाइगर कहते हैं
और ये काफ़ी टीम दोनों बहुत ही मजबूती की टीम है, लेकिन कौन सी टीम जीतेगी ये देखना पड़ेगा। तमाम दर्शक आए हैं क्योंकि जब कड़े मुकाबले होते हैं तो देखने का और बेहतर मजा आता है। पीयूष ठाकुर गेंदबाजी करने के लिए उर्दू विकेट और हवा में मामला बनेगा। और इसी बीच लगभग देखा जाए खुद उस्मान पटेल जानते हैं कि किनारा लगा हुआ है। विकेट कीपर ने इस बार देखा है शानदार कैच लिया। उस्मान पटेल के पारी का अंत होता हुआ विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में स्कोर है 33, लॉस ऑफ द 1 विकेट। विहान खाड़ेकर पनवेल टीम का स्कोर। बल्लेबाज मैदान के अंदर 1 डाउन के रूप में पहुंच चुके आकाश तारेकर। और काफी इस बार देखा जाए इन खिलाड़ियों ने हमारे रायगढ़ का नाम विदेशी देशों में भी बहुत मशहूर किया है। हम तमाम इस सभी खिलाड़ियों का हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं। गर्व है, हमें अभिमान है कि ऐसे खिलाड़ी हमारे रायगढ़ के अंदर जन्मे हैं। किंजल्स ट्रॉफी का ये काफी शानदार आयोजन तेजस जी म्हात्रे साहब, विशाल जी जीतेगर साहब और हमारे अमर जी म्हात्रे साहब, इनके नेतृत्व में ट्रॉफी का बोलबाला चल रहा है। लेकिन इस साल हम यहाँ आए, अगले साल जरूर वहाँ होंगे। थोड़ी सी इस बार मजा नहीं लग रहा, लेकिन क्या करें, दुनिया के ऊपर ये एक संकट आया हुआ है, लेकिन संकट दूर हो जाएगा, इसमें कोई टेंशन नहीं है। बहुत परिश्रम हमारे सभी लोग ले रहे हैं। आकाश के लिए और यहाँ इस बार देखा जाए शायद अच्छी गेंद थी, लेकिन इस गेंद को खेलने के तारेकर का जो प्रयास था कवर के ऊपर, लेकिन वहां संपर्क हुआ नहीं गेंद बल्ले का और गेंद डॉट चली गई कीपर के हाथों में। पीयूष को जानना है कि हमें गेंदबाजी अच्छी करनी है, लेकिन तारेकर के लोअर फुट आज जरूर गेंद मिली है। डिप्स के लिए खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं। जब तक गेंद को उठाएंगे, बढ़िया थ्रो आया, बढ़िया सेट रक्षण वहां। और इस सिंगल के साथ एक बार फिर से स्कोर जाता है कंचन पालकर जी 34 आंकड़ा काफी हिंदुस्तान देश के लिए लाभदायक हो चुका है। सुनील पाटिल साहब जानते हैं कि सुनील गावस्कर साहब जी ने हिंदुस्तान देश के लिए 34 शतक इकट्ठा किया था और सर डॉन ब्रैडमैन जी का रिकॉर्ड ब्रेक किया था। गर्व फक्र है हमें कि शायद मुंबई क्रिकेट का माही का घर है दोस्तों। और ऐसे हमारे लगभग देखा लिटिल मास्टर हमारे। और ये देखिए इस बार देखिए 9 बॉल का इशारा है, गेंद बाउंड्री पार होने जा रही है लगता है। और अंत में देखा जाए बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। और शायद 9 बॉल भी है, मतलब 5 रन मिल जाते और 5 रन के साथ स्कोर जाता है इस बार देखा जाए 39। यस 39 पे स्कोर जा चुका है। पीयूष ठाकुर अच्छी गेंदबाजी कर रहे थे, लेकिन यह गेंद उनकी इस बार देखा थोड़ी सी खराब साबित हो चुकी है, क्योंकि यहां इस बार देखा जाए शायद विश्वजीत म्हात्रे काफी आक्रामक मूड में लय में आ चुके हैं और अपनी टीम के लिए शानदार योगदान दे रहे हैं। चमचमाती ट्रॉफी देखिए, तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं। और हमारा कमेंट्री बॉक्स में इस बार देखा जाए शायद पूरी तरह से ये मंच निखर गया है। इस मंच को 4 चांद लग चुका है। शॉट गेंद जरूर हवा में इस बार देखा जाए, कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं है। तो मामला अरे यार ये मौका था और भगवान देता है तो शायद कई बार देते कहते छप्पर फाड़ के देता। तारेकर इस बार मैदान से बाहर ही जाने वाले थे, लेकिन किस्मत ने साथ दिया और किस्मत बहादुर लोगों का साथ देता है और यहां तारेकर जी बच गए। थोड़ी सी जल्दबाजी हो चुकी है, ऐसा लग रहा था कि यहाँ थोड़ा सा मिसस्टैंडिंग हो चुका, तू मैं चल रही थी, लेकिन जहां विश्वजीत म्हात्रे ने मना कर दिया। लेकिन तारेकर आधे रास्ते में आ चुके थे, फिर वापस गए, लेकिन जहां निशाना परफेक्ट लगा नहीं, इसलिए आकाश तारेकर साहब जी को जीवनदान मिला। लेकिन जीवनदान मिलने के बाद कितना फायदा उठाएंगे देखना पड़ेगा। इस गेंद के ऊपर लगभग देखा है कोई रन नहीं, स्कोर 39, लॉस ऑफ 1 विकेट। विहान खाड़ेकर टीम का स्कोर है और एक काफी अच्छी गेंद गुड लेंथ के एरिया में गेंद को डालने का प्रयास किया था। थोड़ी सी गेंद जरूर बाहर गई, लेकिन लाइन लेंथ अच्छी थी गेंद की। इस बार पीयूष ठाकुर की गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं, चकमा दिया इस गेंद ने शायद विश्वजीत म्हात्रे को। टीम का स्कोर जगह पे रुकता है, यानी कि 39, लॉस ऑफ 1 विकेट। काफी बढ़िया इस बार देखा जाए शायद मैच चल रही है। 4 खिलाड़ी सर्कल के अंदर है, बाकी खिलाड़ी बाहर है। और ये इस बार जोर से घुमाने का अपील प्रयास किया था और अपील भी जोर से की थी, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं हो चुका है। और इसी के साथ ये तीसरा ओवर समाप्त हो चुका है और तीसरे ओवर में लगभग देखा जाए विहान खाड़ेकर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 39, यानी कि 39, लॉस ऑफ 1 विकेट 3 ओवर के बाद।
लेके जाइए, पानी की मांग मैदान के ऊपर हो चुकी है। तब तक हम जाते हैं इस बार डीजे के पास। अरे यार ये डीजे भी नहीं है, तो मुझे लग रहा हमारी ये आदत है, क्योंकि सैंडी भाई का डीजे कौन सा भी हो जाए वो बजने के बाद ही मजा आता है। लेकिन यस, ये कोरोना बहुत महामारी आई है, लेकिन डरो मत, जहां विष निकल चुका है वह अमृत जरूर निकलेगा। कोरोना को हराना है और हराने का लिए सभी भारतवासियों ने जो प्रयास किया बहुत ही काफी अच्छी है। लेकिन हम एक 7-8 महीनों के बाद सभी मिल रहे हैं, लेकिन हम बहुत दूर थे, लेकिन यादों से कभी दूर नहीं थे। लेकिन 2 ओवर का खेल बचा हुआ है। गावदे गावठान टीम ने पहले टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला लिया है। बल्लेबाजी करने के लिए इस बार देखा जाए अभियान खाड़ेकर वल्लभ आदर्श टीम को जब आमंत्रण दिया था तो पहले ओवर में निवृत्ति के 18 रन आए थे, शाइस के दूसरे ओवर में 15 रन आए। लेकिन यहाँ पीयूष ठाकुर की शानदार गेंदबाजी चली, ऐसे हमारे एक स्कोरर कांचन पालकर साहब हमें बता रहे हैं कि इस ओवर में 6 ही रन आ चुके हैं और कुल मिला के स्कोर रुका हुआ है 39 के घर में, लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान पे विहान खाड़ेकर टीम का स्कोर। और हमारे पपिया भाई भी यहाँ मौजूद हैं, उनका भी हम स्वागत कर रहे हैं। और क्रिकेट के लिए काफी उनका अच्छा योगदान रहता है। लेकिन कैमरामैन मुझे लगता है अकेला ऊपर बैठा हुआ है, संभाल कर रही है, क्योंकि इस बार देखा जाए थोड़ी स्थिति बहुत खतरनाक है। अखिल पाटिल आए गेंदबाजी करने के लिए और ये गेंद दिशा से भटकती हुई अंपायर सुनील पाटिल साहब जी का इशारा आया वाइड का। अतिरिक्त रनों के साथ देखा जाए विहान खाड़ेकर टीम का स्कोर पहुंचा है 40 के घर में। अखिल पाटिल तारे कर लगभग देखा जाए गेंद हवा में लगते बाहर जाएंगे। जीवनदान मिला था, लेकिन जीवनदान का फायदा आकाश तारेकर ज्यादा इस मैदान के ऊपर उठा नहीं सके और महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर आती हुई आकाश तारेकर चले बैक टू द पेविलियन 1 रन बना के और टीम का टोटल स्कोर है 40, लॉस ऑफ 2 विकेट। बिल्कुल इसी बीच शायद नए बल्लेबाज मैदान के अंदर इस बार शायद किरण पवार जा रहे हैं, जो एक हाथ से उन्होंने कई शॉट मारे हुए वो काफी पॉपुलर हो चुके हैं उनके। और दोनों अंपायर हमारे इस बार देखा जाए क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर दोनों ही राजा थे। जय पवार साहब के नेतृत्व में जय की टीम चली, यह महत्वपूर्ण है। सुनील पाटिल साहब जी ने भी अच्छा योगदान दिया मुरबी टीम के लिए, बहुत अच्छे क्रिकेट दोनों खेले हुए। हम क्रिकेट कम खेले हुए हैं, लेकिन क्रिकेट देखने का हमें मजा बहुत है और इस तौर के ऊपर हम यहाँ उपस्थित हो चुके। और इस बार किरण पवार 4 नंबर के ऊपर पहुंच चुके। नवनाथ जी मात्रे हमारे मराठी के बेहतरीन कमेंटेटर, ये भी यूट्यूब के ऊपर मैच देख रहे, उनका भी स्वागत है। और कट मारा है गली के क्षेत्र में, क्या फील्डिंग का मुजाहरा पेश किया है, वाह फैंटास्टिक। जरूर 4 रन ही जाने वाले थे, इतना बिल्कुल लेवल पर देखा जाए लेट कट मारा था, लेकिन जहां शानदार फील्डिंग का एक मुजाहरा पेश करने के बाद अपनी टीम के लिए 3 रन उन्होंने अड़ा दिया। नतीजा ये बाउंड्री जरूर होने वाली थी। अभिजीत ने दिमाग के साथ इस बार देखा कट मारा था। मुझे लगभग गुंडप्पा विश्वनाथ साहब जी की याद आ चुकी है, तो जय पवार साहब जानते कि लेट कट के लिए बहुत ही मशहूर थे। 41 स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट। स्कोरर हमारे कांचन पालकर साहब उपस्थित है, जिनके वजह से हमारी कमेंट्री अच्छी चलती है। बहुत दिनों के बाद उनकी भेंट हो चुकी है। मोगरा बहुत दूर है, लेकिन याद आती रहती है। और हवा में कवर के ऊपर से इस बार देखा जाए किरण पवार के बल्ले से निकला हुआ ये शानदार छक्का, कवर के ऊपर छक्का मारना विराट कोहली की याद दिलाई दोस्तों। बेहतरीन आते इस बार देखा जाए छक्के के साथ ही खुद का खाता ओपन किया। बिल्कुल इस बीच हमारे स्वप्नेश जी, वो भी शायद मैच देख रहे। स्वप्नेश जी आपका भी बहुत बहुत स्वागत है। किरण पवार इस बार देखा जाए ऑन फायर, ठोकम ठोक की शुरुआत हो चुकी है, ताबड़तोड़ नहीं रो। इस बार देखा सुनील पाटिल साहब जी का इशारा, यह बाउंड्री गई है और शानदार तरीके से 4 रन के साथ स्कोर पहुंचा है। इस बार देखा 51 के घर में आने के शायद विहान खाड़ेकर टीम के 50 लग चुकी है बोर्ड के ऊपर। शुरुआत दमदार इस बार देखा जाए किरण पवार ने की है। सावली के सुपुत्र जानते हैं कि इस बार देखा हमें मैदान के ऊपर आक्रमण करना है और
अखिल पाटिल के ऊपर हमला जारी किया। चौथा ओवर जारी है, 51 स्कोर पहुंचा है। 10 रन पे किरण पवार खेल रहे हैं। दोपहर का सत्र, हवा छूटी हुई है, साफ आसमान, खुली हुई धूप, रह रह कर चलती हवा। शॉर्ट पिच मार खाएगा, अरे कौन छोड़ेगा। यहां मैं होता, दीपक पाटिल साहब होते, बंधु होते, कांचन पालकर साहब होते तो भी छक्का मारता। शॉर्ट पिच बॉल कौन छोड़ने वाला है, ये क्रिकेट में खराब बॉल है। और सीधी गेंद इस बार देखा जाए हवाई यात्रा पे चली गई और 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 57 के घर में। किरण पवार लगता है घर से ही सेट हो गया है। क्या आक्रामकता सिद्ध की मैदान के ऊपर। एक साइड से विश्वजीत बहुत लयधारी में थे और ड्राइव किया इस बार देखा जाए, स्पेयर ड्राइव जरूर कर दिया है। और जब दिन अपना हो जाता है ना तो समझ जाइए उसे कोई रोक नहीं सकता। यह महत्वपूर्ण है। किरण पवार के बल्ले से यह शायद ड्राइव देखने को मिल चुका है। 4 रन के लिए गेंद कवर के क्षेत्र में चली गई और 4 रन के साथ स्कोर पहुंचा है 61 के घर में, लगभग 61, लॉस ऑफ 2 विकेट। बयान खाड़ेकर टीम का स्कोर। एक साइड से विश्वजीत माते ओपनिंग बल्लेबाज, शायद आप स्ट्राइक के ऊपर आ चुके हैं। किरण पवार ने शुरुआत छक्के के साथ किया और कुल मिला के साथ किरण पवार पहुंचे व्यक्तिगत 20 रन पे, 2 छक्के, 2 बाउंड्री की सहायता से। आखिरी गेंदबाज इस पारी का यह स्लॉग ओवर। बची हुई 6 गेंदें डालने के लिए कप्तान गावदे गावटान के किसी को इस्तेमाल करते देखना पड़ेगा। गावदे गावटान यानी कि लगभग देखा हमारे सुनील जी पाटिल, शायद विपुल जी पाटिल, और लगभग देखा जाए ये इस दोनों पुरस्कृत हमारे अतुल जी मड़वी। इनकी गांव की एक टीम है, गावठान टीम भी बहुत ही शानदार है। और आज विपुल जी पाटिल का जन्मदिन है तो उनको भी ढेर सारी शुभकामना हमारी तरफ से। तुम जियो 1000 साल, साल के दिन हो 50,000। और इस बार फिर से स्क्वायर लेग के ऊपर, डीप स्क्वायर लेग के ऊपर गेंद चली गई, सिंगल ही मिलेगी। आखिरी गेंदबाज पीयूष ठाकुर आए और 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 62 के घर में। किरण पवार आए इस बार देखा जाए शायद स्ट्राइक के ऊपर, और विराट जी मड़वी भी गावठान के, उनका भी हम तहे दिल से स्वागत कर रहा हूं। लेकिन आप स्ट्राइक के ऊपर किरण पवार, दाहिने हाथ के बल्लेबाज। शॉर्ट थर्ड मैन गली पॉइंट खिलाड़ी इस बार ऑफसाइड के ऊपर है और जाएगा जाएगा जाएगा, खिड़की चंपा, खुश हुई लंबा, देखो पेडल लंबा और छक्के का बड़ा खंबा खड़क। किरण मैंने पहले कह दिया था दोस्तों, पवार घर से ही सेट होके आ चुके सुनील दादा, और ये होना ही चाहिए। ये आक्रामकता सिद्ध है, दोस्ती मैदान के बाहर है। मैदान के अंदर दोस्ती नहीं, मैदान के अंदर एक ही काम, तू चल मुझे तुझे दिखाता हूं तमाशा क्या है। यह बात होती रहती है। मैंने नहीं, कपिल देव साहब जी का ये वाक्य है। बिल्कुल छोटी सी एक डायरी, आजकल डायरी का जमाना बंधु नहीं रह चुका, लेकिन कांचन पालकर साहब जी ने छोटी सी डायरी लाई है तो उनका स्वागत करना हमारा फर्ज है। दीपक पाटिल साहब जी की, अच्छा। और ये गेंद जाएगी, कट मारा, अरे यार पॉइंट के ऊपर इस बार देखा जाए, डीप पॉइंट के ऊपर से गेंद सीधी चली गई 6 रन के लिए। किरण पवार मुझे लग रहा है शायद बहुत ही आक्रामक मूड में आ चुके, लगता है गणपति बापा का दर्शन लेके आ चुके, मैदान के ऊपर ठोकम ठोक की शुरुआत की है, ताबड़तोड़ नहीं रोक, और गाड़ी के सिलेंडर के अंदर से धुआं नहीं, आज आग निकल रही है। स्कोर इस बार देखा जाए शायद 74 पे स्कोर जा चुका है। स्कोर बोर्ड लगभग देखा जाए कांचन पालकर जी की दीक्षा है ना, उसके मीटर की तरह से तेज चल रहे क्या बल्लेबाजी किरण पवार की, वाह, छा गए गुरु, कमाल कमाल का धमाल कर दिया है। पतला है लेकिन खेलने में गर्म बहुत है। और इस बार डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, हवा में प्रयास अच्छा किया था, लेकिन इस बार देखा जाए ये फील्डिंग का शानदार मुजाहरा पेश किया, मगर 2 ही रन मिलेंगे और 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 76, लॉस ऑफ 2। क्या विश्वजीत माते और किरण पवार की बल्लेबाजी। मैदान के ऊपर इस बार देखा जाए शायद अजूबा ही आ चुका है। कैमरामैन भी इस बार देखा जाए ऐसे कई क्षण चित्र ले चुके हैं, और इस बार देखा जाए शायद मेरे हिसाब से किरण पवार का स्कोर 7 गेंदों में 34 रन। ऐसे इस बार देखा है हमारा अपडेटर भी बहुत होशियार है, स्कोरर भी हमारे होशियार है, इसलिए शायद देखा इनका दबदबा है दोस्तों, और ऐसे स्कोरर अपडेटर होने के बाद और बेहतर मजा होता है। इस बार गेंदे अभी तक मुझे लग रहा है 2 गेंदे बाकी है।
एक डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी है, एक इस बार देखा जाए शायद 4 खिलाड़ी इस सर्कल के अंदर है, बाकी खिलाड़ी बाहर है। एक लॉन्ग ऑन के ऊपर, एक डीप स्क्वायर लेग के ऊपर, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर है। ऐसी फील्डिंग की हुई रचना है। और इस बार किरण पवार के लिए काफी अच्छी गेंद थी, थोड़ी सी नीचे रह गई थी, लेकिन इसे खोद के निकाल दिया और सिंगल मिली, जहां मिड ऑफ के फील्डर ने गेंद को कलेक्ट किया बाहर जाकर, और इस सिंगल के साथ स्कोर जाता है 77 के घर में। बिल्कुल सही, शानदार कांचन पालकर साहब जी की भी हिंदी है। और बची हुई अंतिम गेंद शेष है। इस 5 गेंदों के ऊपर पीयूष ठाकुर के टोटल रन बन चुके, मेरे हिसाब से लगभग देखा है कांचन पालकर जी, यहां 15 रन बन चुके, 16 रन बन चुके, माफ कीजिए। अंतिम गेंद शेष सामना करने के लिए विश्वजीत मात्री, और ये शायद जरूर किनारा लगा हुआ है, और इस सिंगल के साथ लगभग देखा जाए ये इनिंग समाप्त होती है, यानी कि लगभग देखा जाए स्कोर पहुंचा है निर्धारित 5 ओवर में 77 पे स्कोर जा चुका है, 78 स्कोर जा चुका है, माफ कीजिए 78, और जीतने के लगभग देखा जाए 79 रनों का टारगेट रखा है गांव देवी गांवठान के सामने। यहां हम एक बार फिर से जरूर हमें बताएंगे कांचन पालकर साहब की विश्वजीत म्हात्रे नॉट आउट कितने रन पे रह चुके। किरण पवार ने मुझे लग रहा है शायद यहां 8 गेंदों में अपनी टीम के लिए शानदार 35 रनों का योगदान दिया, शानदार नॉट आउट पारी खेली, बेहतरीन पारी। तालियों से लगभग देखा किरण पवार का उनके समर्थक और उनके खिलाड़ी स्वागत कर रहे हैं। और विश्वजीत म्हात्रे टोटल लगभग देखा जाए 14 गेंदों में 33 रन की पारी शानदार खेली, नॉट आउट वो भी रह चुके। वो ओपनिंग बल्लेबाज ने शानदार काम किया दोस्तों, 5 ओवर में लगभग देखा जाए 78 रन बन चुके, और जीतने के लिए 79 रनों का टारगेट रखा है। यह बड़ा हिमालय जैसा टारगेट मैं कह सकता, लेकिन दोस्तों कोई कठिन नहीं है। आसान बनाने की हिम्मत अपने पास हो सकती है तो काम आप आराम के साथ जीत सकते हैं, लेकिन गांवदेवी गांवठान टीम के सामने 79 रनों का यह टारगेट रखा है। ये किस तरह से इस रन को चेस करेंगे, मैच कौन जीतेगा कौन हारेगा, इसका भविष्य हम तो जानते नहीं, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। तो इस बीच मुझे लग रहा है कि शायद ये 79 रनों का टारगेट को चेस करने के लिए लगभग देखा है गांवदेवी गांवठान टीम का प्लान क्या हो सकता है। और लगभग देखा जाए शायद शानदार बल्लेबाजी की इस बार देखा जाए शायद आदर्श पनवेल टीम ने अपनी टीम के लिए 30 गेंदों में लगभग देखा जाए शायद 78 रन जोड़ चुके हैं और 79 रनों का टारगेट रखा है। लेकिन एक बार इस मैच का क्या होगा क्या नहीं हम जान सकते नहीं, लेकिन क्रिकेट ऐसा दोस्तों खेल ही है। लेकिन लगभग देखा जाए 79 रनों का पीछा करना है तो 2006 की याद आपको दिलाता हूं कि 400 लगभग देखा जाए शायद 34 रनों का टारगेट खड़ा कर दिया था ऑस्ट्रेलिया ने। तब शायद ऑस्ट्रेलिया को लग रहा था कि दक्षिण अफ्रीका टीम पार नहीं कर सकती, लेकिन जहां हर्षल गिब्स का बल्ला चला और जहां धुआंधार बल्लेबाजी चली और 438 का हाईएस्ट स्कोर खड़ा हो चुका है। क्रिकेट में दोस्तों कुछ भी हो सकता है, लेकिन मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका भविष्य हम जानते नहीं। लेकिन सुनिए हमारे इस रायगढ़ एसोसिएशन के सचिव और मराठी का एक जबरदस्त शास्त्र शुद्ध आवाज दीपक पाटिल साहब, इनकी वाणी के ऊपर इस मैच का रिजल्ट। हॅलो, थँक्यू सो मच अमित जी. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या मैदानावर मनापासून स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात ते सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने एक हाय स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मोठा सामना आपण पाहत आहे. एका बाजूला गावदेवी गावठाण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आदर्श स्पोर्ट्स पनवेल. अर्थातच दोन्ही टीमसाठी आमचे फ्रॅकेट क्रिकेट समालोचक असण्याचे सदस्य अजिंक्य भोड वरोसे चौक यांच्या शुभेच्छा येतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून या शुभेच्छांचा स्वीकार करतोय. खूप चांगली टोटल पाहायला मिळाली, खास करून किरण पवारची पॉवर मात्र पाहायला मिळाली. आणि काय दर्जेदार एक्स्ट्रा ड्राईव्ह कव्हर ड्राईव्हवरून खेचलेले ते षटकार, त्यानंतर मात्र पूल हुकचे 2 सिक्सर अफलातून 8 बॉलमध्ये 35 धाबांची इनिंग त्यानं साकारली आणि खूप चांगली टोटल मात्र उभी राहिली. एक खुशखबर असेल, एक स्पर्धा आपल्या भेटीस येते. श्री लक्ष्मीनारायण मित्रमंडळ कचेर घराणा साई पुरस्कृत कैलासवासी वासुदेव धाऊ मोकल स्मृती चषक 2020 तिसऱ्या वर्षातील ही स्पर्धा
24 डिसेंबर ते 27 डिसेंबर अशी या स्पर्धेची तारीख आहे. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 25,000, प्रवेश फी आहे 11,000 रुपये. सुजित मोकल, रणजित मोकल आणि वैभव मोकल यांच्याशी आपण संपर्क करू शकता. मालिकावीर LED असणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना कूलर आहे. आणि श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ मित्रमंडळ साई, कचेरबाबा भव्य मैदान, शेखाचा वड साई या ठिकाणी ही स्पर्धा तुम्हाला यूट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे. तर ज्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांना विनंती असेल की आपण नक्कीच सगळ्या साई टीमशी आपण संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे अजून एक स्पर्धा आपल्या भेटीस नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या स्पर्धेकडे सगळ्यांचंच लक्ष असेल, जी असेल घरत 11 जासई पुरस्कृत बिग ट्रॉफी, जी सुद्धा यूट्यूबवर तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल. 24 ग्रामीण टीम्स, 24 संघ असणार आहेत. 8 जानेवारी ते 10 जानेवारी भविष्यत घरत यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं नेहमी आयोजन आपण पाहत असतो. नयनजी हावळ या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि पहिली टीम जी एंट्री बुक करेल त्याला 10% डिस्काउंटसुद्धा त्यांनी ऑफर केलं होतं. आणि हुतात्मा ग्राउंड जासई या ठिकाणी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्राइजेस आहेत. एंट्री फी 11,000 आहे फक्त. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सरप्राईज असणार आहे आणि हे सरप्राईज तुम्हाला लवकरच पाहायला सुद्धा मिळेल. 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं असेल, द्वितीय पारितोषिक 50,000 आणि सेकंड रनरअप जो असेल, तिसरं पारितोषिक असेल ते 25,000चं. आणि बिग ट्रॉफी आहे. या ट्रॉफीचं नावच बिग ट्रॉफी आहे. आणि मोठ्या तुम्हाला पारितोषिकं, मोठ्या ट्रॉफीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही स्पर्धांना आपण शुभेच्छा देऊया. तर गावदेवी गावठाण संघ, थोडी प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करावी लागेल, परंतु गावदेवी गावठाण संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा, तेवढ्या क्षमतेचा हा संघ आहे. आणि या संघाला बऱ्याच वेळा या मोठ्या धावसंख्येचा पाहायला गेलं तर डोंगर पार करताना आम्ही सुद्धा पाहिले, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये किती धावा येणार यावर बरेच काही निर्भर असतं. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आदर्श स्पोर्ट्स पनवेल, सगळे लेजंड क्रिकेटर विशाल जितेकर यांनी घडवलेला हा संघ मात्र पाहायला गेलं तर सद्यस्थितीमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मजबूत स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु प्रथमेश म्हात्रे जो पुंडे टीमशी बिलॉंग करतोय, दुसऱ्या बाजूला प्रतीक ठाकूर, अर्थातच गुड्डू जो केगावचा खेळाडू आहे, 2 खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी मार्कवर अंकुर सिंग. पहिलं षटक लेफ्ट अमोर द विकेट. इथे मात्र पाहायला गेलं तर सरळ येऊन पॅडवर आदळला होता. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली या डावाला. काय बॅटिंग केली होती विश्वजित म्हात्रेनं. सुरुवातीला तडाखा दिला होता. 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं 14 बॉलमध्ये 33 धावा आणि तदनंतर मात्र किरण पवार 8 बॉलमध्ये 35 धावांची खेळी साकारली. अंकुर सिंग पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग रिजनकडे बॉल चाललाय. अगदी सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षण केलं जाते. 2 रन्स त्या ठिकाणी मिळतील. बारक्या कांबळे कामोठे संघाचा हा खेळाडू यावेळेस क्षेत्ररक्षण करत असताना. अंकुर सिंग पुन्हा एकदा. यावेळचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप अतिशय वेगानं टप्पा पडल्यानंतर यावेळेस सरळ यष्टीरक्षक उस्मान पटेलच्या हातामध्ये जातोय. खूप चांगला संघ आपण पाहतोय. आदर्श स्पोर्ट्स पनवेल या संघाचा नेहमीच बोलबाला असतोय, परंतु गावदेवी गावठाण संघाला हे अंतर पार करायचं असेल तर सुरुवातीपासून आक्रमक व्हावं लागेल. इथे मात्र समोरच्या दिशेला मिड ऑफच्या वरतून हा फटका खेळलाय. जबरदस्त ऑफ ड्राईव्हचा फटका. यावेळेस मात्र प्रथमेश म्हात्रेच्या पॅटमधून क्लासिक चौकार. 4 धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. आज संपूर्ण जर्सीज ज्या आपण पाहताय त्या अर्थातच रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राकेशभाई गायकवाड ओळे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत केला. तिथे बॅकफुटला जाऊन कव्हर्सला खेळलाय. अफलातून कव्हर ड्राईव्हचा नमुना. यावेळेस मात्र प्रथमेश मात्र पेश करत असताना षटकार खेचला अंकुर सिंगला. या षटकाराच्या मदतीनं मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा, 12 रन्स. मागच्या 2 बॉलवर आलेल्या 2 फटक्यांनी मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल प्रथमेश म्हात्रे आणि गावदेवी गावठाण टीमचा सुद्धा.
धावसंख्या 12 आहे, परंतु जर आपण पाहायला गेलं तर 79 धावा करायच्यात. आणि जर 79 धावा म्हटल्या तर 5 षटकांमध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर 15.8ची सरासरी म्हणजे 16 धावा. 16-85 या 16 धावांची सरासरी राखायची. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावर 12 धावा लागल्यात. एक मोठं षटक गावदेवी गावठाण संघाला या मॅचमध्ये कमबॅक करू देऊ शकतो, परंतु समोर तगडा संघ आहे. ज्या संघाकडे जर पाहायला गेलं तर सगळेच चांगले गोलंदाज आहेत. गोलंदाजी कोणाला मिळेल हा सुद्धा प्रश्न असेल, कारण जर पाहिलं तर अगदी किरण पवार अगदी मागे नजर टाकली तर उस्मान पटेल, विशाल जितेकर, ऋषी भोईर. दुसरीकडे पाहायला गेलं तर कोंबडभुजी संघाचा विनोद भगत आहे, अंगद पाटील, आकाश तारेकर, मयूर वाघमारे, त्यानंतर बारक्या कांबळे. प्रत्येक जण गोलंदाज आहे जो आपल्या संघाकडून नेहमीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे इथे कोणते फलंदाज उतरायचे, कोणते गोलंदाजांना चान्स द्यायची हा सुद्धा निर्णय घेऊनच इथे चर्चा करूनच हा निर्णय घ्यावा लागतो. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये अंकुर सिंगनं दिल्यात 13 धावा आणि 13 धावीनं सुरुवात चांगली झाली मी म्हणेन, कारण विकेट गमावलेली नाही आहे. हे खास करून नक्कीच याचा फायदा उठवावा लागेल. प्रथमेश म्हात्रे ज्यानं 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं सगळ्या धावा जमावल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो प्रतीक ठाकूर येतोय. मिस्टर हेलिकॉप्टर असंही संबोधलं जातं, कारण हेलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी तोही प्रसिद्ध आहे. परंतु ते फटके आता खेळावे लागतील. मैदान छोटं आहे आणि या छोट्या मैदानावर पाहायला गेलं तर एखादा मिसटायमिंग स्ट्रोकसुद्धा बऱ्याच वेळा सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय. परंतु ही गोलंदाज जी जर पाहिली विहान काडेकर 11 वल्लभ आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघाची स्ट्रॉंग आहे, फार स्ट्रॉंग आहे आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव असणारी ही मंडळी आहेत. दोनही संघ तुल्यबळ जरूर आहेत. कोणता संघ जिंकणार हे आत्ताच्या घडीला कोणताही प्रेक्षक सांगू शकत नाही आहे, परंतु यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर देवचा सितारा मयूर वाघमारे येतोय. पहिलाच बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न खणून काढला अक्षरशः स्क्वेअर लेगच्या रिजनकडे. 1 धाव त्या ठिकाणी बारक्या कांबळ्या. सिंगल धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 14वर जाऊन पोहोचले. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल पहिल्यांदाच प्रतीक येतोय. गुड्डू केगाव संघ ग्रामीण या संघाकडून खेळताना तो सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मात्र खेळतोय गावदेवी 11 गावठाण. अर्थातच अतुलजी मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. नेहमीच पाहायला गेलं तर या संघासाठी त्यांचं फार मोठं योगदान असतं. त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. हे षटक फार महत्त्वाचं असेल, कारण या षटकामध्ये धावा यायला हव्यात, परंतु ज्या पद्धतीनं मयूर वाघमारेची मागची 2-3 वर्ष राहिलेत आणि नक्कीच सगळ्यांच्या तोंडामध्ये बोटं घालण्यास त्यानं भाग पाडले. ज्या पद्धतीनं कमी वयामध्ये अगदी कमी वेळेमध्ये मी तर म्हणेन प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेला हा खेळाडू आहे मयूर वाघमारे. अतिशय वेगवान आणि खास करून व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजाकडे आणि नक्कीच मोठ्या खेळाडूंच्या पंक्तीमध्ये जाऊन बरंचसं मार्गदर्शन त्यांनी घेतलं. अगदी पाहायला गेलं तर या सगळ्यांच्या साथीनं त्याने केलेली जी प्रगती आहे ती उल्लेखनीय आहे. राईट मोड द विकेट, स्लोवर पण करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, दिशा मात्र थोडीशी चुकला. आउटसाईड ऑफ स्टंप, यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल सिंगल धावेनं, मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. गुड्डूसाठी हा बॉल यावेळेस मात्र हुक केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून प्रतीकच्या बॅटमधून निघतोय षटकार. 6 धावा. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वर. प्रतीकनं खातं उघडलंय ते या 6 धावेनं. कुटप्पाचा बॉल होता, थोडा बाउन्स करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट ऑफ लेंथ राहिला आणि त्याचा पुरेपूर मी तर म्हणेन वापर केला तो प्रतीक ठाकूर या बॅट्समननं. अफलातून कामगिरी करत असताना 79 करायच्यात, परंतु 79 धावांना सामोरं जायला आम्ही तयार आहोत, अशीच काहीशी सुरुवात सद्यस्थितीत. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय ऑन साईडला मिड विकेटला. अत्यंत वेगानं बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा पडल्यानंतर कणकणीत चौकार. ती ताकद आहे, अगोदरच आम्ही उल्लेख केला होता. या फटके सर्रासपणे तुम्हाला हा खेळताना पाहायला मिळेल. ग्लोव्ज घालूनच मैदानामध्ये फलंदाजी करतोय असे फार कमी खेळाडू आहेत. जर विचार केला तर रोहिंजणचा चिनू पाटील असेल, त्यानंतर प्रशांत खानावकर असेल आणि ललित कुंभार उरणचे आपण पाहतोय दोघंही, प्रथमेश म्हात्रे असेल आणि गुड्डू असेल,
असे काही खेळाडू जे नक्कीच ग्लोव्ज घालून तुम्हाला मैदानामध्ये फलंदाजी करताना सातत्यानं पाहायला मिळतात आणि त्यातले दोन्ही बॅट्समन आपण पाहतोय. परंतु ज्या पद्धतीने या धावा जमवायला सुरुवात केली, थोडंसं टेन्शन का होईना विजयच्या चेहऱ्यावर नक्कीच असेल, कारण त्यांचे प्रमुख गोलंदाज इथे विकेट येताना दिसत नाहीये. इथे फुल टॉस होता, फक्त वळवलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट अत्यंत वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय. मयूर वाघमारेवर हल्ला. हे चित्र काहीसं मी म्हणेन थोडंसं जुळून घेण्यामध्ये प्रेक्षकांना सुद्धा कठीणता येत असेल, कारण हे चित्र फार कमी वेळा मैदानावर पाहायला मिळतंय. परंतु आज मात्र मयूर जरूर नाखुश करतोय. मागच्या 3 बॉलवर आलेल्या 14 धावेनं जरूर टेन्शन वाढवलंय ते विहान खाडेकर 11 अर्थातच आदर्श 11 संघाचं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 29 या आकड्यावर 29. फुल टॉस बॉल इथे मात्र भिरकावून दिलंय. यावेळेस मात्र मिड विकेटच्या बाहेर खेचलाय. या बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. हा आलाय खणखणीत षटकार आणि आता मात्र टेन्शन वाढवलंय मयूर वाघमारेनं आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघाच्या पाठीराख्यांचं. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 35 या आकड्यावर. म्हणजे जी धावगती राखायची होती 16ची, त्या धावगतीपेक्षा मात्र ही धावसंख्या जास्त आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर. इथून अजूनही येणारी 3 षटकांचा खेळ बाकी आणि या 3 षटकांमध्ये किती करायचे तर अजूनही 43 धावा. चव्वेचाळीस धावा करायच्या येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 79 धावा करायच्यात या मॅचमध्ये. चव्वेचाळीस इथून करायच्यात. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 35 हा सामना जिंकायचा असेल. आता मात्र विकेटची फार गरज आहे आणि ज्या पद्धतीनं दोनही सलामीवीरांनी सलामी दिले, आश्वासक सुरुवात आपल्याला म्हणता येईल. ज्या आत्मविश्वासानं ते खेळलेत, चांगले चेंडू पारखून खेळलेत, परंतु खराब चेंडू जसे पाहिले षटकारांची मोहर लावायला सुद्धा ते विसरले नाही आहेत. आणि जी स्टार्ट मिळाले गावदेवी गावठाण संघाला ती उल्लेखनीय आहे. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. मागचं षटक मयूर वाघमारे सुद्धा विसरून जायला त्याला आवडेल, कारण 22 धावा त्यानं खर्च केल्या. शेवटचे 4 चेंडू षटकार चौकार चौकार षटकार. ही आकडेवारी मयूरची कधीच नसते, कारण 0, 1, 2 असे आकडे असतात त्याच्या षटकामध्ये. परंतु आज मात्र सगळ्यांना आश्चर्याचा धक्का जरूर बसला असेल. इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटील येतोय. अजून एक दर्जेदार गोलंदाज. हे गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स कमालीचे आहेत. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू सर्रासपणे हाताळतो, परंतु या व्हेरिएशन्समध्ये त्याला यशस्वी होऊन देणार का ही सलामीची जोडी. प्रथमेश म्हात्रेसाठी हा पहिला बॉल. यावेळेचा लोवर फुल टॉस कव्हर्सला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1च धाव मिळेल. सिंगल येते. हे स्कोर कार्ड रोखावा लागणार आहे. ज्या पद्धतीनं हा स्कोर कार्ड सरासरीपेक्षा जास्त धावेने पुढे चालला आहे, ही सरासरी तुम्हाला आटोक्यात आणावी लागणार आहे. जर विकेट येत नसेल तर तुम्हाला चौकार षटकारापासून वंचित ठेवावं लागणार आहे. प्रेक्षकांची आज वाढती संख्या नक्कीच आयोजकांसाठी टेन्शन वाढवणारी असेल. प्रेक्षकांना विनंती आहे, पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय, कृपया करून मैदानामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, कारण ही स्पर्धा कशी खेळवतोय याचं आम्हाला माहिती. आणि ही जर प्रेक्षक संख्या दिसली तर या स्पर्धेला प्रेक्षकांमुळे बंद करावी लागू शकते. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला कामं असतील तर कृपया करून तुम्ही घरी जा, ही विनंती आहे. आम्ही समजू शकतो, कारण तुमचे सगळे आवडते खेळाडू यावेळेस मैदानावर जरूर आहेत. अंगद पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला बॉल जाईल. आकाश आहे त्या ठिकाणी. 1च धाव.
तर अंगद पाटीलचं हे षटक पहिले 2 बॉलवर 2 रन्स दिल्यात आणि चांगली सुरुवात केली आहे. खूप चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केला होता. इथे प्रत्युत्तर नव्हते या बॉलवर. प्रथमेश म्हात्रे सुद्धा चकित झाला असेल या डिलिव्हरीनं. ही ताकद आहे अंगद पाटीलची आणि तीच ताकद यावेळेस मात्र दाखवून देत असताना 37 रन 37 धावा. थोडासा स्कोअर कार्ड मात्र नक्कीच कमी करण्यामध्ये यशस्वी ठरलाय, परंतु अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंगद पाटील मदतीला धावून आलाय पुन्हा एकदा आदर्श 11 पनवेल संघासाठी. अजून एक यॉर्क बुंध्यात टाकतोय. बिलकुल मोठे फटके खेळून देत नाहीये. काय दर्जेदार गोलंदाजी, केवढं परफेक्शन आहे, केवढी अचूकता आहे या गोलंदाजाकडे. सारं काही त्यानं आता मात्र पणास लावलंय. हेच नेहमी घडते या मोठ्या संघांविरुद्ध. पहिले 2 आघाडीचे प्रमुख गोलंदाज जरी अपयशी ठरले असले तरीही येणारा प्रत्येक गोलंदाज काहीही झालं तरी आपल्या टीमसाठी मला 100% द्यायचे आहेत हाच प्रत्येकजण विचार करतो. म्हणूनच आज 5 वर्ष यशस्वीतेनं आदर्श 11 पनवेल संघानं पाहायला गेलं तरी यशस्वी कारकीर्द त्यांची राहील आणि कालच 5 वर्ष कंप्लीट झाल्यानिमित्त एक नक्कीच सोहळा पाहायला मिळाला. विशाल जितेकर आणि संपूर्ण त्यांचे टीममेट्स, संपूर्ण सगळे स्पॉन्सर्स, पॅकर्स ज्यांच्यावर नक्कीच कौतुकाची थाप दिली आणि हा 5 वर्षाचा प्रवास त्यांचा आहे आणि इथून मात्र नवीन कारकीर्द त्यांची पाहायला मिळते. तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र बॉल स्क्वेअर लेगच्या रिजनकडे, शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी पंचांच्या बाजूला एकच धाव देऊन जातोय, परंतु काय गोलंदाजी राहिले. पहिल्या 5 बॉलवर अंगद पाटीलनं दिल्यात फक्त 4च धावा आणि कमबॅक कसा आम्ही करू शकतो, जरी विकेट आम्हाला मिळाली नसली तरीही आम्ही कमबॅक करू शकतो या मॅचमध्ये, हे मात्र त्यानं दाखवलंय. 39 धावा धावफलकावर, 39 रन्स. इथून मात्र शेवटचा बॉल असेल, यानंतर तिसऱ्या षटकाचा खेळ संपणार आहे. अंगद पाटील सज्ज होईल. समोर मात्र प्रथमेश म्हात्रेला सुद्धा शांत करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. यावेळचा बॉल समोरच्या दिशेमध्ये खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे. इथे मात्र झेलला जाईल. पहिल्या विकेटचं पतन अंगद पाटीलला मिळते. ही पहिली सफलता आणि आदर्श स्पोर्ट्स पनवेल, विहान 11 काडेकर 11 पनवेल संघाला मात्र ही पहिली सफलता. प्रथमेश म्हात्रे मान फ्रॉम फुंडे उरण यावेळेस मात्र बाद होताना 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 39 धावा. 13च्या सरासरीनं. ही सरासरी पहिल्या 2 षटकानंतर जास्त होती. 16च्या पुढेही सरासरी गेली होती. ती खाली आणण्याचं काम कोणी केलंय, ते अंगद पाटीलनं फक्त 4च धावा या षटकामध्ये मोजल्यात आणि सलामीवीर प्रथमेश म्हात्रेला सुद्धा बाहेर धाडलंय. आता मात्र येणारी 2 षटकं आणि या 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती अजूनही 40 धावांची 20च्या सरासरीनं. तर 39 धावा 13च्या सरासरीनं आतापर्यंत पाहायला मिळतात. 40 धावांची गरज आहे. एक मोठं षटक आता मात्र काहीही झालं तरी आणायला लागणार आहे, कारण कदाचित 5वं षटक अंगद पाटीलचं असू शकतो ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केले. त्यामुळं गावदेवी गावठाण संघाला हा सामना जिंकायचा असेल तर हे षटक जास्तीत जास्त धावांचं तुम्हाला आणावं लागेल. परंतु इथे मात्र पहिलं षटक ज्यानं टाकलं होतं अंकुर सिंगला 5 रन करण्यात आले, कारण विशालला माहिती हे निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये फार कठीण होईल गावदेवी गावठाण संघाला. अंकुर सिंगचा वापर केला जातोय. पहिल्या षटकामध्ये त्यानं 13 धावा दिल्या होत्या. एक प्रतितयश खेळाडू, एक दिग्गज व्यावसायिक खेळाडू म्हणून अंकुर सिंगची ओळख आहे. पण फ्रॉम दापोली. यावेळेचा हा बॉल अतिशय वेगान, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. प्रतीक ठाकूर अर्थातच गुड्डू आहे, त्याच्या साथीला मात्र नवीन बॅट्समन मान फ्रॉम एकाडघर अमित नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून धावांचा टप्पा फार मोठा आहे. हा पल्ला खूप आहे. येणारे 11 चेंडू आणि 40. खूप सुरेख चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क. यावेळेस मात्र अंकुर सिंगचा परफेक्ट यॉर्कर परफेक्शनिस्ट आहे असंच आपण म्हणूया.
प्रत्येक जण प्रत्येक गोलंदाज सातत्यानं हीच कामगिरी करत असतं आणि खास करून पाहायला गेलं तर आदर्श 11 स्पोर्ट्स क्लब पनवेल या संघामध्ये विनोद भगत कोंबडभुजे नक्कीच ग्रामीणचा अजून एक चेहरा यंदाच्या हंगामामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय कारण सातत्यानं कोंबडभुजे टीमसाठी खेळत असताना त्याचा दमदार परफॉर्मन्स राहिला आहे त्याची अष्टपैलू कामगिरी आणि विशाल जितेकर हेच हेरतो जो ग्रामीणमध्ये चांगला खेळतोय प्रत्येकाला संधी या संघामध्ये मिळाले आणि खेळाडूंनी सुद्धा त्या संधीचं सोनं केलं आहे म्हणूनच हा संघ पाहायला गेलं तर 2 संघ तेवढेच 11 खेळाडू बाहेरसुद्धा आहेत त्यामुळं प्लेईंग 11मध्ये कोणता खेळाडू असेल याचा निर्णय घेणं विशालला सुद्धा कठीण जातं खूप चांगला बॉल अजून एक आउटसाईड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न काय फुलर लेंथ हाताळतोय प्रत्येक चेंडू यॉर्क कसा करायचा प्रत्येक चेंडू फुलर लेंथ टाकायचा कसा आणि हा आत्मविश्वास अंकुर सिंगकडे येतो कुठून हे सगळे प्रश्न आता प्रेक्षकांना पडत असतील परंतु याचसाठी मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये ही मंडळी यशस्वी आहेत आणि या नवोदित गोलंदाजांना फार काही शिकण्यासारखे आहे अजून एक यावेळचा बॉल थोडासा पाहायला गेला तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला जो आउटस्विंग करतोय जे चेंडू आणि त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने कसोटी घेतले परीक्षा घेतली जाते फलंदाजांसाठी अमित नाईक मला खेळ आठवते त्याची ओळ्याच्या मैदानावर काय जबरदस्त इनिंग साकारली होती नाईट स्पर्धेमध्ये आणि विस्फोटक इनिंग इथे मात्र बॅटची कडा स्लिपकडे बॉल चाललाय अमित नाईकला मात्र शून्यावर बाद केलंय अंकुर सिंगला मात्र मिळते सफलता पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा जरूर दिल्या होत्या परंतु हे षटक आत्तापर्यंत फक्त 1 धावेचं राहिले आणि एक बॅट्समन अमित नाईकला सुद्धा हे चेंडू मात्र बळणारे समजलेच नाही आहेत आणि इथे मात्र पहिल्या मॅचमध्ये विहान खाडेकर वलप अर्थातच प्रकाशजी खाडेकर यांचा संघ आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेल हा संघ एका भक्कम स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतोय कारण हे अंतर प्रचंड राहिलंय 79 धावा करायच्या आहेत आणि आत्तापर्यंत विचार केला तर 40 धावा म्हणजे अजूनही 39 करायच्या आहेत येणाऱ्या 7 बॉलमध्ये 7 चेंडू 39 धावा वलप टेंबोडे विभागाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे 4 ओव्हरची मॅच असेल नेक्स्ट मॅच लगेच क्षणाचाही विलंब न करता टेंबोडे वलप संघाचा संघनायक आपण यायचं आहे अंकुर सिंगचा लास्ट बॉल असेल इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय नवीन बॅट्समन यंगस्टार करण मडवी गवठांचा खेळाडू यावेळेस मात्र इथे एकच धाव मिळेल सिंगलनं काहीही बिघडणार नाही आहे आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघाचं 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 41 धावा येणारं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या त्या तब्बल 38 धावा 38 रन्स तर नक्कीच फॉर्च्यून इव्हेंटचे प्रोप्रायटर राजेंद्रजी मात्रे यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी येतात त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय तर 1 षटकांमध्ये 38 असे 6 कोणतेही फटके नाहीत ज्याच्यावर 38 धावा होऊ शकतात परंतु एखादा चमत्कारच या मॅचमध्ये गावदेवी गावठाण संघाला विजयाकडे नेऊ शकतो परंतु असे चमत्कार फार कमी घडतात व्यावसायिक जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळत असतात कारण येणारा प्रत्येक गोलंदाज पाहायला गेलं तर त्याच क्षमतेचा आहे आणि विनोद भगतला आता पाचारण करण्यात आलं आहे गोलंदाजीसाठी मान फ्रॉम कोंबडभुजे त्याचा संघसुद्धा या मैदानावर खेळला दुसऱ्या फेरीमध्ये जरूर पराभूत झाले होते इथे यावेळेचा हा पहिलाच बॉल मिस जरूर करतोय थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता कारण शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे त्याला चकून कदाचित हा प्रयत्न जरूर केला होता करण मडवीनं व्हेरी यंगस्टर आहे या यंगस्टरनं सुद्धा प्रचंड टॅलेंट आहे आणि त्यानं फार प्रभावित केलं आहे गावठाण संघाकडून खेळताना आणि इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय फाईन लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये घेतला जातोय आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र आतमध्ये इथे मात्र समोरच्या दिशेला हा फटका लेंथ बॉल होता पिक केलाय आणि सरळ जाऊन पडतोय तो साईड स्क्रीनवर 6 धावा
शेवटच्या षटकामध्ये यावेळेस मात्र करण मडवी आपल्यातलं टॅलेंट दाखवत असताना तमाम क्रीडा रसिकांना षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले 47 या आकड्यावर. 47 रन्स. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु विनोद भगतला ही संधी जरूर मिळाली आदर्श पनवेल संघाकडून खेळण्याची. यावेळचा फुल टॉस बॉल ऑन साइडला प्रहार केलाय. करण मडवी ऑन फायर. जरी आम्हाला विजय मिळेल की नाही हे माहिती नाहीये, परंतु मी माझा नॅचरल खेळ करणार आणि या पराभवाचं अंतर मी कमी करण्याचा प्रयत्न करणार. इथे या 2 षटकारांना गावदेवी गावठाण संघाचा अर्धशतक धावफलकावर 53 धावा कंप्लीट होत असताना 79 धावा मोठा टप्पा ओलांडायचा आहे, परंतु इथे शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि या 3 चेंडूंवर अजूनही जर विचार केला तर खूप धावा करायच्या आहेत. 26 धावा 3 बॉलमध्ये 26 धावा. विनोद भगत सज्ज होतोय. चौथा बॉल. यावेळेस मात्र लगातार 3रा षटकार. काय दर्जेदार बॅटिंग मात्र साकारलंय करण मडवीनं. यावेळेस मात्र यंग टॅलेंट गावठाणचं इथे लगातार 3 षटकार खेचतोय विनोद भगतला. या षटकामध्ये धावा खूप करायच्या आहेत, परंतु ज्या पद्धतीनं तो खेळतोय, ज्या पद्धतीनं त्याची आक्रमकता, ज्या पद्धतीनं त्याचं रौद्र रूप धारण केलंय, कमालीचं अफलातून कामगिरी करत असताना मैदानाच्या 4ही बाजूला फटकेबाजी तो करू शकतो, परंतु ऑन साइडला मात्र हे फटके नक्कीच पाहायला गेलं तर अफलातून कामगिरी करतोय. विनोदचा स्लोवर 1 पीक केलाय. यावेळेस अजून एक पंचांचा इशारा नो बॉलचा. काय लिहून ठेवलंय या मॅच मध्ये? एखादा चमत्कार आहे की काय? आता मात्र पाहायला गेलं तर प्रेक्षकांना पडलेला प्रश्न, परंतु 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाते ती या नो बॉलसाठी. 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण चाचपडायचा आहे हा बॉल नो बॉल आहे का, कमरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हरी आहे का, परंतु सलग 4था षटकार यावेळेस मात्र निघतोय करण मडवीच्या पॅटमधून. या षटकारांना धावसंख्या गेले ती नो जर बॉल असेल तर 66 धावा, नाहीतर 65 होतील, परंतु येणाऱ्या अजूनही चेंडूचा खेळ बाकी. अंपायर्सने मात्र नो घोषित केलाय आणि इथे मात्र काय घडलंय? हा मॅच होता कुठे आणि आता मात्र हा सामना आलाय कुठे? 66 धावा म्हणजे येणारे 2 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावांची. 2 चेंडू आणि 13 धावा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याकडे सुद्धा लक्ष द्या. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर असेल, परंतु करण मडवीचे हे 4 षटकार पाहायला गेलं तर आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघाच्या खेळाडूंवर आघात करतात. विनोद भगतला षटक देण्याचा या ठिकाणी निर्णय आता मात्र थोडासा सपशेल चुकलाय. फाईन लेगला हा क्षेत्ररक्षक मागे आणला होता, तर कुठेतरी तो निर्णय, कारण तिथे क्षेत्र मोकळं होतं, कारण हा षटकार जर आपण पाहिला तर अगदी सीमारेषेलगत, तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतं तर कोणताही झेल घेता आला असता, परंतु डीप फायनिंगला जो क्षेत्ररक्षक आणला होता इथे फ्री हिट जरूर असेल, मुक्तपणे खेळण्याची संधी ही जरूर असेल, परंतु करण मडवीनं या सामन्याचा निकाल काहीही लागू द्या, परंतु प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन जरूर केलंय. आपल्यातलं असलेलं सामर्थ्य, आपल्यातलं असलेलं कसब, आपल्यातलं असलेलं कौशल्य पणास लावत त्यानं जी जिगरबाज खेळी केले आणि कोणत्याही या दडपणाला सामोरं न जाता हे दडपण जुगारून केलेली खेळी ही नक्कीच उल्लेखनीय आहे. येणारे 2 चेंडू 13, बरोबरीसाठी 12, बरोबरी सामन्यामध्ये झाली तर सुपर ओव्हरचा थरार. 5वा बॉल विनोद भगतचा फ्री हिट समोरच्या दिशेमध्ये ऑफ ड्राईव्ह खेचला. इथे मात्र पाहायला गेलं तर जबरदस्त मिड विकेट झोनच्या बाहेर आणि या षटकारानं मात्र या सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर. प्रेक्षक मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये मानवंदना देताना करण मडवीनं हा लगातार 5वा षटकार खेचलाय आणि आता मात्र विशाल जितेकरवर टेन्शन स्पष्टपणे जाणवतोय. लगातार 5 षटकारानं खेळ पुरता इथे मात्र पालटलाय. या स्पर्धेमधला हा 4था खेळाडू आहे, त्यानं मात्र 5 षटकार खेचले ते लगातार. शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आणि बरोबरीसाठी फक्त 6. टीम मीटिंग कॉल करावी लागली.
विशाल जितेकरला 38 धावा राहिल्या होत्या. या धावा कोणच देणार नाही असं साऱ्यांनाच वाटलं होतं, परंतु क्रिकेट असा खेळ आहे जो क्षणार्धात पालटला. कोणाही खेळाडूला कमी लेखून चालत नाहीये. हेच क्रिकेट हा खेळ आजपर्यंत आपल्याला शिकवत आलाय आणि त्याच खेळाडूचं आणि त्याच खेळाचं दर्शन आत्ता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आणि बरोबरीसाठी 6. आदर्श स्पोर्ट्स पनवेल एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू या संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु असं असताना सुद्धा करण मडवीनं पाहायला गेलं तर घाम फोडलाय. हे विसरून चालणार नाहीये. लगातार 5 षटकार मारल्यानंतर सुद्धा तो शांत आहे, तो संयम दाखवतोय आणि हा संयमीपणा नवोदित खेळाडूंकडे पाहायला गेलं तर हे तंत्र जे संयमाचं असतं ते क्वचितच पाहायला मिळतंय. इथे मात्र रणनीती म्हणूया, कूटनीती म्हणूया, व्यूहनीती आपण म्हणूया, ती मात्र आखली जाईल. एक बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचा निकाल शेवटच्या बॉलवर सगळ्यांचं टेन्शन वाढलंय. चित्त थरारक हा सामना, सगळ्यांचा श्वास रोखून धरणारा हा क्षण, प्रत्येकाची धडधड वाढवणारा हा क्षण. आता मात्र पैजा लागल्यात या मॅचसाठी. कोणता संघ जिंकणार, करण मडवी षटकार टोकणार हे सगळेजण सांगतात, परंतु काही जण म्हणतात विनोद भगत 6 पेक्षा कमी धावा देईल आणि हा क्षण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र या चेंडूचा आपण सामना करूया. विनोद भगत या वेळचा षटकार. व्हॉट ए मॅच, चित्त थरारक मॅच. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा भीम पराक्रम यावेळेस मैदानामध्ये करण मडवीनं केलाय. काय मॅच आहे, क्रिकेटचा सामना काय, सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. सामना मात्र होतोय टाय, इक्वल झालाय, परंतु जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. करण मडवी 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा कारनामा मात्र केलाय. इथे मात्र विश्वास बसत नाहीये. मूर्ती लहान परंतु त्याची कीर्ती महान होती. 6 बॉलमध्ये 6 षटकार. प्रथमेश म्हात्रेला सुद्धा वाटलं नसेल, प्रतीक ठाकूरला सुद्धा वाटलं नसेल ही मॅच आपण टाय करू शकतो, परंतु ह्या मॅचमध्ये घडलंय. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे, या खेळामध्ये काहीही घडू शकतो. याची प्रचिती मात्र याची देही आणि याची डोळा पाहण्याचं स्वप्न पाहण्याचा या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं योग आला तो प्रेक्षकांना. हॅट्स ऑफ करण. अफलातून खेळ आणि ही येणारी खेळी जी आहे ही वर्षानुवर्ष प्रत्येक समालोचकाच्या मुखातून ऐकायला मिळेल. प्रत्येक मैदानावर जेव्हा जेव्हा करण मैदानामध्ये उतरेल, हा अफलातून रेकॉर्ड, हा भीम पराक्रम मात्र करणनं आपल्या नावावर केलाय. सामना टाय झालाय. सामन्याचा रिझल्ट लागलेला नाही आहे, कारण अजूनही सुपर ओव्हरमध्ये आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ कमबॅक करणार का. परंतु ज्या पद्धतीनं बॅटिंग केलंय, विशाल जितेकरला सुद्धा त्याचा अभिमान वाटला असेल, कारण 6 बॉलमध्ये 6 षटकार मारतं का कोणी, परंतु ही कामगिरी मात्र करण मडवीनं केलंय. पहिला चेंडू डॉट आला होता, निर्धाव चेंडू आला होता, त्यानंतर 5 बॉलमध्ये 38 धावा. आणि विनोद भगत ज्याची नक्कीच आम्ही वाहवा केली होती, तोच विनोद भगत एवढं टेन्शन देईल असं स्वप्नातही वाटले नसेल. पाण्याची व्यवस्था करायची आहे. मी स्वयंसेवकांना, जिग्नेश अँड टीम, ज्यांनी दाव लावले असतील, सट्टे लावले असतील, त्यांना प्रचंड नुकसान या मॅचमध्ये झालं असेल. कारण अगदी शेंबड्या पोराला जरी विचारलं असतं तरी त्यांनी सांगितलं असतं की हा सामना आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेलच जिंकणार. परंतु करण मडवी काय विचार करून आला होता काय माहिती. आज ज्या पद्धतीनं 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा त्यानं केलाय. वेल प्लेड. हॅट्स ऑफ करण.
सुपर ओव्हरचा थरार मात्र आणि या स्पर्धेमधली ही पहिली सुपर ओव्हर. सुपर ओव्हर मध्ये हा निर्णय दोन अंपायर्स एकमेकांशी सल्लामसलत करत असताना तर गावदेवी गावठाण संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये बॅटिंगसाठी सज्ज होईल. 6 बॉल आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम मात्र आज पिल्लाई कॉलेज नवीन पनवेलच्या मैदानावर करण मडवी जो गावठाणचा खेळाडू आहे आज खऱ्या अर्थानं वेगळीच मानवंदना मी म्हणेन उरण पूर्व विभागासाठी नक्कीच आज त्यांना सगळ्यांना खुश केलं असेल. परंतु विनोद भगत हे षटक विसरून जाण्याचा प्रयत्न करेल, कारण हे घडत असतं क्रिकेटमध्ये. आणि चमत्कार अगोदर म्हटलं होतं एखादा चमत्कारच या मॅचमध्ये काहीतरी होऊ शकेल आणि तो चमत्कार झाला या मॅचमध्ये. आणि ज्या शरीरयष्टी आहेत, जे चेहरे आहेत आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघाचे ते पाहण्यासारखे झालेत. तर 3 बॅट्समन असतील चूज करायच्यात पुन्हा एकदा. जर आणि आयोजक पुन्हा जर मॅच टाय झाली केले असेल तो सोडून दुसरा गोलंदाज वापरला जाईल आणि पुन्हा सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. तर 6 बॉल आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम मात्र आज करण मडवीनं रचलाय. विनोद भगत नाखुश जरूर असेल, परंतु क्रिकेटमध्ये अशा क्षणांना सुद्धा सामोरं जावं लागतं. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला स्टुअर्ट ब्रॉडला 6 षटकार मारल्यानंतर आजच्या घडीला मात्र तो एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून उदयास आलाय. असे बरेचसे तुम्हाला दाखले देता येतील, परंतु काय घडणार अजूनही मॅचचा रिझल्ट लागलेला नाही आहे. त्यामुळं आदर्श स्पोर्ट्स क्लब पनवेल या मॅचमध्ये सुपर ओव्हरमध्ये का होईना कमबॅक करणार का यासाठी पाठीराखे मात्र आस बाळगून असतील. परंतु इथे गोलंदाजीसाठी मात्र पाचारण करण्यात आले ते अंकुर सिंग, ज्या संघाचा मुख्य गोलंदाज. करण मडवी आणि प्रतीक ठाकूर गुड्डू ही जोडी या सुपर ओव्हरसाठी. पहिला बॉल सुपर ओव्हरचा, पहिलाच बॉल यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला. आत्मविश्वास वाढलाय बॅट्समनचा. 6 षटकारानंतर अंकुर सिंगवर मात्र पहिल्याच बॉलवर हा येतोय चौकार. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर्स एक सूत्र आहे, पाहायला गेलं तर इंग्लिशमध्ये आपण म्हणूया एक प्रोब आहे आणि तेच सूत्र या ठिकाणी कामास येतोय. कोणताही बॉलर समोर असू द्या, तुम्ही चेंडूकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीनं बॉल येईल त्या पद्धतीने तुम्ही खेळा आणि तेच तंत्र मात्र करण मडवी यावेळेस मैदानामध्ये दाखवत देत असताना अफलातून कामगिरी, शब्द नाहीत. आता मात्र विशेषणं आमची संपायला लागलेत या खेळाडूसाठी. इथे मात्र कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, आणि आता मात्र झेलला जातो. ही खेळी करण मडवीची संपुष्टात जरूर आले.
6 षटकार आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये सुरुवात करत असताना चौकार. परंतु ज्या पद्धतीनं स्टार्ट दिले ही कदाचित सुपर ओव्हर खेळायला सुद्धा मिळाली नसती, परंतु ही खेळायला ज्या खेळामुळं ज्या खेळाडूमुळं भाग पडला तो करण मडवी यावेळेस बाद होतोय. परंतु एका चौकारासाठी सुद्धा त्याच्यासाठी टाळ्या जरूर वाजल्या जातील. वेल प्लेड करण, अफलातून कामगिरी. हॅट्स ऑफ करण. खूप सुंदर दमदार परफॉर्मन्स. एका मोठ्या संघाविरुद्ध तू खेळलास आणि त्यांना सुद्धा पाहायला गेलं तर घाम फोडलास. हे खूप आहे. या सामन्याचा रिझल्ट काय लागेल हे कोणालाच माहिती नाही आहे, परंतु करण मडवी हे नाव मात्र तुम्ही हृदयावर कोरा आज मात्र, आणि ते सगळ्यांनीच कोरला असेल. नवीन बॅट्समन इथे मात्र मैदानामध्ये प्रथमेश मात्र येतो. ही लास्ट विकेट असेल. अंकुर सिंगला मात्र मिळाली सफलता. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे, परंतु ही शेवटची जोडी असेल मैदानावर, कारण सुपर ओव्हरचा थरर आपण अनुभवतोय. अंकुर सिंग गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लेफ्ट अमोर द विकेट. यावेळचा बॉल खूप चांगला होता. इथे मात्र फुलर लेन डिलिव्हरी खोदून काढले. अक्षरशः एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलला मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 5 वर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळचा हा बॉल बॅटची कडा. आज दैव बलवत्तर आहे. नशिबाची साथ आहे गावदेवी गावठाण संघाला. इथे मात्र मिळतोय अगदी लॉंग स्टॉप. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धाबांकरता आणि या चौकाराने धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. ही एक समाधानकारक धावसंख्या उभारत असताना, कारण इथे जर दुहेरी आकड्यामध्ये ही धावसंख्या गेली तर फार इंटरेस्टिंग मॅच, कमालीचा सामना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळू शकतो. अंकुर सिंग काय करणार उर्वरित चेंडूंमध्ये. इथे मात्र प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून चौकार. समोरच्या दिशेमध्ये बॉल हवेमध्ये. नो मॅन्स लँड. निर्जन स्थळी जाऊन बॉल पडतोय. 2 धाबा मिळतील. हेच मी म्हणतोय, नशिबाची साथ चांगल्या पद्धतीनं गावदेवी गावठाण संघावर आज नशीब मात्र खुश आहे. या 2 धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 11 या आकड्यावर. नो बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे 12 धावा धावफलकावर असतील आणि इथे मात्र फ्री हिट. आज खऱ्या अर्थानं नाकीनं आणलंय. आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ जो सहजतेनं जिंकत असं वाटत होता, स्वप्नातही कोणी वाटलं नसेल की गावठाण संघ. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. चान्स रनआउटची जरूर होती, परंतु त्यासाठी डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. अंपास जय पवार सरांचा अजून एकदा नो बॉलचा इशारा. अंकुर सिंग हे षटक वाढवतोय. धावा बहाल करतोय गावदेवी गावठाण संघाला. 13 धावा. फ्रीटचा अजूनही पाहायला गेलं तर ही फ्रीट कायम असणार आहे. आणि इथे मात्र हे लांबलेलं षटक काय करणार. विकासजी मात्रे यांचं आगमन होतंय. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचं, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. परंतु सुपर ओव्हरचा थरार मात्र तमाम क्रीडा रसिक अनुभवतात. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत. फ्रीटचा बॉल. इथे मात्र हा फ्रीटचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन, अतिरिक्त टेन्शन, दबाव सारं काही आहे. हे चेहरे पहाडासारखे झालेत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हे टेन्शन या खेळाडूंच्या चेहऱ्यावर कधी नसेल तेवढं टेन्शन आता मात्र प्रत्येक 11 खेळाडूच्या चेहऱ्यावर आहे. इथे मात्र ऑन साइडला प्रहार केलाय. अंकुर सिंगला आसमान दाखवलाय. आकाशाला गवसणी घालणारा हा बुलंदी षटकार. आणि या षटकारानं मात्र धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 रन्स. 20 धावा सुपर ओव्हर्स मध्ये. या सामन्याचा निकाल काय लागणार आता मात्र प्रेक्षक सुद्धा पसंती देत असतील ती गावदेवी गावठाण संघाला. या 20 धाव्यानं भक्कम स्थितीमध्ये सुपर ओव्हर मध्ये दाखल होत असताना गावदेवी गावठाण. अतुलजी मडवी यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य, कारण जर पाहायला गेलं तर अगदी 15 मिनिटापूर्वी जे टेन्शन होतं ते टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावरून दूर गेलंय. अजून एक मोठा फटका. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला झेलला जरूर जाईल, परंतु 20 धावा सुपर ओव्हरसाठी पुरेशा ठरणार का.
या धावांचं लक्ष असेल ते या मॅचमध्ये 21, परंतु काय करणार, एकापेक्षा एक दिग्गज बॅट्समन जरूर आहे, परंतु इथे प्रश्न असा आहे, फक्त हा खेळ आहे एका षटकाचा आणि या एका षटकामध्ये 21 धावा कराव्या लागणार आहेत. विश्वजित म्हात्रेनं पाहायला गेलं तर परवा ही कामगिरी एका षटकामध्ये 34 धावा टोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. पाहायला गेलं तर उस्मान पटेलनं बऱ्याच वेळा या धावा चेस जरूर केल्यात. आकाश तारेकरनं आकाशाला गवसणी घालणारे षटकार बऱ्याच वेळा पाहिलेत. विशाल जितेकरचे परफेक्ट शॉट्स आपण बऱ्याच वेळा पाहिलेत. किरण पवारची पॉवर आपण बऱ्याच वेळा अनुभवले. मागच्याही मॅचमध्ये बारक्या कांबळे जो मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखला जातो त्याचे उत्तुंग षटकार पाहिलेत. अंगद पाटीलचे 4 बॉलमध्ये 4 षटकार अगदी पहिल्याच दिवशी आपण अनुभवलेत. परंतु इथे मात्र 21 धावा करत असताना कोणत्या 3 फलंदाजांना ही संधी मिळणार आणि कोणते फलंदाज या धावा चेस करणार हा मात्र येणारा काळ ठरवेल. परंतु सुपर ओव्हरमध्ये गावदेवी गावठाण संघ मोठ्या आत्मविश्वासानं आतमध्ये जात असताना त्यांची बॉडी लँग्वेज सुधारले, कारण इथे मात्र प्रचंड भक्कम स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु हा सुपर ओव्हरचा थरार, या सुपर ओव्हरमध्ये काय घडणार, खऱ्या अर्थानं सगळ्या क्रीडा रसिकांची नजर मात्र या मॅचकडे. विश्वजित म्हात्रे आणि किरण पवार 2 दिग्गज खेळाडू, एका बाजूला मॅन फ्रॉम दापोली अभ्या, विश्वजित म्हात्रे दुसऱ्या बाजूला सावळेगावचा खेळाडू किरण पवार मैदानामध्ये जात असताना. परंतु हे षटक मात्र यावेळेस गावदेवी गावठाण संघाकडून कोणता गोलंदाज टाकणार पाहायला गेलं तर पहिल्यांदा आपण पाहिलं होतं ते अर्थातच साईशला देणार, पियुषला देणार, अखिल असणार, निवृत्ती पाटील असणार, कोणत्या गोलंदाजाकडे, कारण हा फार मोठा डिसिजन आहे आणि संयुक्तपणे या कर्णधारानं तो निर्णय जरूर घेतला असेल आणि हा फार मोठा निर्णय जरूर असेल, कारण पाहायला गेलं तर 21 धावा चेस होऊ शकतात ह्या मैदानाचा विचार केला तर. आणि ही ताकद जरूर आहे या फलंदाजांमध्ये आणि हे टेन्शन जे वाढलंय, हे विशाल जितेकरच्या चेहऱ्यावरचं टेन्शन केव्हा दूर सरेल जेव्हा या धावा 21 होतील. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे, गणपतीचा दिवस आहे आणि 21 धावाचं टार्गेट गावदेवी गावठाण संघानं ठेवलं आहे. परंतु हा 21 आकडा पार करणार का याकडे सगळ्यांची नजर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांच्या 6 बॉल आणि 21 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचं षटक अर्थातच सुपर ओव्हर, त्यामुळे एक चुकी क्रिकेटमध्ये किती त्रासदायक ठरू शकते, अगदी हिंग्याच्या खड्यासारखी, आणि तशीच काहीशी परिस्थिती आली आहे. परंतु अजूनही किरण पवार मैदानावर आहे, विश्वजित म्हात्रे मैदानावर आहे, यांच्याकडून अपेक्षा जरूर असेल. पियुष ठाकूर धावतोय, दुसरा बॉल, फुल टॉस होता, इथे मात्र कव्हर्स पॉइंटला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. किरण पॉवरची पॉवर आता मात्र संपले. पहिला धक्का सुपर ओव्हरमध्ये, येणारे 4 बॉल आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता. ही लास्ट विकेट असेल मैदानावर. उस्मान पटेल रायगडचा टायगर मैदानामध्ये शिरतोय. परंतु एक षटकाच्या सामन्यामध्ये आपण नेहमी म्हणतो कोणता संघ जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. कधी कधी एखादा चांगला संघ बाहेर होऊ शकतो, परंतु गावदेवी गावठाण संघानं ज्या पद्धतीनं ही लढत खेळले, शेवटपर्यंत पाहायला गेलं तर ज्या आत्मविश्वासानं किरण पाहायला गेलं तर बॅटिंग केली होती, 6 बॉल आणि 6 षटकार मारण्याचा कारनामा ज्यावेळेस मात्र करण मडवीनं दाखवला होता, इथे मात्र येणारे 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. ही प्रेक्षकांची वाढणारी गर्दी आमच्यासाठी फार टेन्शन देते. 4 बॉल 20 धावा. उस्मान पटेल आणि विश्वजित म्हात्रे
हा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र खेळ खल्लास. आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ या स्पर्धेमधून बाहेर होतोय आणि माझ्यासह कोणालाच विश्वास बसत नसेल, परंतु ही घटना आज मात्र मैदानामध्ये घडले. इथे मात्र आपसुकच डोक्यावर हात गेलेत. आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघाच्या प्रत्येक खेळाडू आता मात्र टेन्शनमध्ये बुडलाय, दुःखामध्ये आता मात्र गेलाय. एवढा चांगला खेळ करून सुद्धा पराभव होऊ शकतो याचा त्यांना विश्वास बसत नाहीये. आणि या सर्वांना जो सामोरं गेलं, या पराभवाचं कारण जो होता, या विजयामध्ये जो अडथळा ठरला, त्याच मॅन ऑफ द मॅच 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा करण मडवी, वन मॅन शो मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार मात्र दिला जातोय. आणि मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक विकाजी मात्र्यांना विनंती करतोय, करण मडवी काय परफॉर्मन्स केलाय करण मडवीनं, तर विकाजी मात्रे यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतोय. आणि इथे मात्र 6 बॉल आणि 6 षटकार, काय मॅच झाले. आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ खूप चांगला खेळला, परंतु गजानन महादू परदेशी, माजी सरपंच भिंगारी गजानन महादू परदेशी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय, जे करण मडवीसाठी 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा. परंतु करण मडवी खूप खूप अभिनंदन सर्वप्रथम तुझं. आणि करण मडवी काय सांगशील. करण मडवी बोलावं लागेल, कारण 5 बॉलमध्ये 38 धावा करायच्या होत्या. काय मनामध्ये होतं, ही मॅच जिंकायची असं वाटत होतं तुला, की या सामन्यामध्ये पराभवाचं अंतर कमी करायचं, कमी धाबेनं आपण पराभूत व्हायचं, त्यावेळी एक्झॅक्टली सिच्युएशन काय होती मनामध्ये तुझ्या. प्रथमतः मी पहिला चेंडू रिव्हर्स शॉट केल्याला गेलतो, मला वाटलं मॅच गेलेली आहे, पण जसं षटकार मारायला लागलो तसं कॉन्फिडन्स चढत गेला आणि मी टीमला जिंकून दिलं. तरीही प्रत्येक बॉलवर षटकार मारून हा सामना जिंकता येऊ शकत नव्हता, कारण 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले असते तर 30 धाबा झाल्या असत्या. परंतु काय म्हणशील, तो नो बॉल नशीब तुमच्या बाजूने होतं, असंच काहीसं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. काय म्हणशील एकंदरीत तुमच्या गावदेवी गावठण संघाविरुद्ध, आणि आज मात्र खऱ्या अर्थानं करण मात्र स्टार झालाय. नक्कीच आमच्या गावाचं पुढं गावदेवीचं नाव असतं आणि आम्हाला गावदेवी पावलेले. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या सामन्यासाठी. आदर्श स्पोर्ट्स पनवेल याच्या संघासाठी एकच सांगेन, नाउमेद होऊ नका. पाहायला गेलं तर इथे मोठा उलटफेर टॉस केला जाईल 2 संघांमध्ये, कारण किंजल स्पोर्ट्स चषकामध्ये असे उलटफेर पाहायला मिळतात. परंतु 4 ओव्हरची मॅच असेल, दोन्ही टीम्स एकमेकांसमोर येतील. एका बाजूला टेंभोडे वलप विभाग